नमस्कार मित्रमैत्रिणींनो. शरीर कमकुवत असेल तरीही जगणं थांबत नाही, पण मन थकलं की माणूस हरतो. तंदुरुस्त राहण्यासाठी शरीरापेक्षा मन मजबूत असावं लागतं, कारण खऱ्या आरोग्याची सुरुवात होते मानसिक शांततेत. आपल्याला असं वाटतं की शरीराचं वजन नियंत्रण ठेवणं म्हणजे आरोग्य, पण खरं आरोग्य हे वजन नियंत्रण ठेवण्यात नव्हे, तर सकाळच्या उत्साहात, जेवणानंतरच्या जागृतीत आणि रात्री झोपताना मनातल्या समाधानात असतं. आपण लाखो रुपये कमवतो, पण मनाचा आणि शरीराचा हेल्थ बॅलन्स शून्यावर येऊन थांबला आहे. त्याचं काय? नवी ऊर्जा आणि मग आपण एक वाक्य सर्रास उच्चारतो, माझ्याकडे वेळ नाही. पण लक्षात ठेवा, एक दिवस तुमचं शरीर तेच उत्तर देईल की माझ्यामध्ये ताकद नाही. तुमचं शरीर व्यायामामुळे हलकं होतं, मन शांत ठेवतं, आयुष्यामध्ये नवी कामं करण्यासाठी नवी उमेद येते, ताकद येते, ताजेपणा येतो. तेव्हा निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी आणि आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी काही टिप्स नक्कीच आपण पाहू. पहिलं महत्त्वाचं म्हणजे सकाळी लवकर उठणं. असं म्हणतात की सकाळी लवकर उठल्यावर नशीब मेहरबान होतं. गवतावर दिसणारं दवबिंदूचं थेंब, पक्ष्यांचा मंजूळ आवाज, पहाटेची शांत आणि थंड हवा हे क्षण प्रत्येक माणसाच्या वाट्याला येत नाहीत, कारण त्यावेळी जग झोपलेलं असतं. सकाळी 5:30 किंवा 6 वाजता उठणं ही सुरुवातीला एक लढाई असते, पण हीच लढाई तुम्हाला आयुष्यातल्या मोठ्या युद्धात जिंकायला शिकवत असते. सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी घ्या, थोडं स्ट्रेचिंग करा, थोडं काहीतरी लिहा. ही छोटी कृती नाही, तर ते स्वतःला दिलेली इज्जत आहे. ती वेळ कोणासाठी नसते, ती फक्त तुमच्यासाठी असते. सकाळचा पहिला तास हा तुमचा विचार स्पष्ट करतो, भावना शांत करतो आणि त्या दिवसावरचं तुमचं नियंत्रण प्रस्थापित करतो. पाणी हे औषध आहे, वेळेवर आणि योग्य प्रमाणात घ्या. आपलं शरीर हे पाण्यानं बनलेलं आहे, पण ते विसरल्यानं आयुष्य कोरडं पडतं. प्रत्येक 2 तासानं 1 ग्लास पाणी पिलं पाहिजे. झोपेतून उठल्यावर, जेवणापूर्वी, जेवणाच्या आधी हे पाणी आपलं शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतं. आपल्या शरीरातील थकवा दूर करतं. पाणी ही जगातली एकमेव गोष्ट आहे की जे आपलं शरीर, आत्मा आणि मन शांत करतं. आपल्याला वाटतं थकवा आलाय, चिडचिड होते, डोकं जड झालंय, पण वास्तवात तुमच्या शरीराला फक्त 1 ग्लास पाण्याची गरज असते. सकाळी उठल्यावर 1 ग्लास गरम पाणी घ्या. हवं तर त्यामध्ये थोडासा लिंबू रस, थोडंसं मध घालू शकता. हे पाणी शरीरातले टॉक्सिन्स म्हणजे घाण बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे शरीराची आतून स्वच्छता होते. जपानमधील लोक सकाळी काही न खाता पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करतात. त्यांना असं वाटतं की त्यांनी आधी शरीराची साफसफाई केली पाहिजे. म्हणूनच जपानी लोक वयाच्या 80 ते 90 वर्षापर्यंत उत्साही राहतात आणि त्यांचं आयुर्मानही जास्त आहे. पाणी म्हणजे औषध आहे आणि संस्कारही. तुम्ही जसं घ्याल तसंच शरीर तुमच्याशी वागेल. मेडिटेशन. बाहेरची शांतता नाही, तर आतून ऊर्जा मिळवण्यासाठी मेडिटेशन महत्त्वाचं आहे. मेडिटेशनमुळं तुमचं मन शांत होतं. बाहेरील जगामध्ये कितीही गोंधळ चालला असला तरी तुम्हाला फारसा फरक पडणार नाही. प्रचंड वेगात बदलत चाललंय. मोबाईल, ईमेल, सोशल मीडिया, काम, धंदा, व्यवसाय, कुटुंब सगळीकडे सुरू आहे आणि या गोंधळात आपल्याला आपली शांतता हरवत चाललेली आहे. तेव्हा आपली शांतता जर हरवू द्यायची नसेल तर मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा शांतता बाहेरील जगात शोधून सापडणार नाही, तर ती तुम्हाला तुमच्या अंतःकरणात निर्माण करावी लागेल. आपल्या आतमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी रोज फक्त 10 मिनिटे डोळे बंद करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. घेतलेला श्वास बाहेर सोडताना मनामध्ये अनेक विचार येतात. त्यांना थांबवू नका, पण त्यांच्या मागे धावूसुद्धा नका. फक्त अनुभवा. जसे आभाळातून ढग तरंगत जातात तसं विचारांनाही जाऊ द्या. ध्यान ही तुमच्या मनामध्ये व्यायाम शाळा आहे. जसं शरीरासाठी व्यायाम गरजेचा आहे, तसंच मनासाठी ध्यान आवश्यक आहे. तेव्हा ध्यान करा. त्यामुळे मानसिक थकवा, चिडचिड, एकाकीपणा, निर्णय घेण्यासाठी गोंधळलेली अवस्था हे सगळं एकाच गोष्टींनी शांत होऊ शकतं, ते म्हणजे मेडिटेशन. जपानमधले व्यापारी, अमेरिकेतील मोठे व्यापारी, खेळाडू,
की सैनिक सगळ्यांना माहिती आहे की मनावर नियंत्रण मिळवले की आयुष्य आपोआप साधं, सोपं आणि सरळ होतं. जगाला जिंकण्याची, स्वतःच्या मनाला जिंकण्याची तयारी ठेवा. कारण बाहेरची लढाई कितीही मोठी असू द्या, आतली शांतता तुम्हीच निर्माण करू शकता. तेव्हा शांत राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा. एकाच वेळी एकच काम करा. मनाला आरामही मिळतो. आज आपल्या हातात स्मार्टफोन, लॅपटॉप, कानात हेडफोन आणि मन मात्र ओधळलेलं आहे. सतत नवीन कामाचं वजन आणि तरीही आपण म्हणतो मी मल्टीटास्क करू शकतो. पण खरंच का? मन हे नदीसारखं असतं. एका दिशेने वाहिलं तर शक्तिशाली आणि प्रवाही बनतं, पण जर सगळीकडे पसरलं तर केवळ दलदल तयार करतं. एकाच वेळी एका कामात स्वतःला 100% झोकून द्या. असं केल्याने ते काम फक्त काम राहत नाही. यामुळे कामाचा थकवाही येत नाही, उलट आनंद मिळतो. प्रोडक्टिव्हिटी जर वाढवायची असेल तर मनाला प्रेशर देऊन चालणार नाही. कारण मन गोंधळलेलं असेल तर एकाग्रता घडत नाही. त्यामुळे एकाग्रता झाली नाही तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. तसेच साखर कमी करा, शांतता वाढवा. साखर जिभेवर गोड असते पण मनात गोंधळ निर्माण करते. तुमचं लक्ष विचलित होतं. मन चिडचिड झालं की कामात मन लागत नाही. कधी विचार केलाय का की या चिडचिडेपणामागे साखर कारणीभूत असू शकते? साखरेमुळे विचारांची स्थिरता, भावनांची समज आणि मानसिक शांतता हळूहळू हिरावून घेतली जाते. जास्त साखरेमुळे ब्लड शुगर वर खाली होऊ शकते. मन शांत राहत नाही, डोळ्यात चमक राहत नाही, मनामध्ये ऊर्जा तयार होत नाही. मग वास्तवात मन हळूहळू थकून जातं. तुमच्या थकव्याचा परिणाम एकाग्रता हरवण्यावर होतो, चिडचिडेपणा येतो. तेव्हा हे जर तुम्हाला बंद करायचं असेल तर तुम्हाला प्रथम साखर सोडवावी लागेल. साखर कमी केली की काय होतं? तुमचं डोकं हलकं वाटायला लागतं, मन शांततेकडे वळतं, गाढ झोप लागते, एकाग्रता वाढते, शरीरातील नैसर्गिक ऊर्जा प्रामाणिकपणे आपलं काम करू लागते. यासाठी उपाय म्हणजे साखरेऐवजी तुम्ही गूळ, मध, खजूर, साजूक तूप हे नैसर्गिक पर्याय निवडू शकता. यामुळे फक्त चवच बदलत नाही तर जीवनाची दिशाही बदलते. मनाचा, शरीराचा एक सुसंवाद निर्माण होतो. एक श्रेष्ठ, एक भावनिक अनुबंध आणि एक सच्ची मैत्री. लक्षात ठेवा, मन शांत आणि थीर ठेवायचं असेल तर जिभेला थोडं कमी गोड द्यावं लागेल. आणि हे पटलं की मग तुम्हाला तुमचा डाएट प्लॅनची गरज भासणार नाही. कारण तुम्ही तुमच्या शरीराचं ऐकू लागला आणि त्याचं आदरपूर्वक जर पालन करू लागला तर सगळे प्रॉब्लेम इथेच सॉल्व्ह होतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पैसे वाचवा. कारण मानसिक शांती म्हणजे खर्चावर नियंत्रण. कमाईपेक्षा खर्चावर नियंत्रण हे शहाणपणाचं लक्षण आहे. आजचं जग हे झपाट्याने पुढं जात आहे आणि या जगामध्ये सध्या पैशाला खूप महत्त्व दिलं जातं आहे. तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला किंमत आहे. आणि या पैशामुळे लोक ब्रँडेड कपडे, महागडे शूज, चप्पल, स्वतःची केअर या नावाखाली पैशाची उधळपट्टी करतात. पण हे सगळं तात्पुरतं आहे. यामुळे मानसिक समाधान मिळत नाही. तेव्हा खरी शांतता ही वायफळ खर्च टाळण्यात असते. कारण तेच आतला तणाव कमी करू शकतं. जिथे खर्च जास्त तिथे गोंधळलेली अवस्था राहते. कारण खूप मेहनतीने कमवलेला पैसा कुठे खर्च होतो हे कळतसुद्धा नाही. तेव्हा पैसे वाचवणं म्हणजे केवळ कंजूसपणा करून चालणार नाही. पैसे वाचवणं म्हणजे तुमची मानसिक शांतता टिकवणं आहे. तर भविष्यातली चिंता, आर्थिक अडचण आणि फालतू तणावापासून दूरही राहता येईल जर तुम्ही पैसा वाचवला तर. तेव्हा विचार न करता पैसे खर्च केले तर ते आज संघर्षमय जीवन जगत आहेत. आणि ज्यांनी पैसा वाचवला आहे ते शांतपणे आणि आनंददायी जीवन जगत आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सकाळी फोन नाही तर स्वतःच्या आयुष्याची सुरुवात स्वतःपासून करा. आज जगातील बहुतेक लोक सकाळी उठता क्षणी फोन उघडतात आणि ईमेल्स, व्हॉट्सॲप, फेसबुक चेक करतात. यामुळे दिवस सुरू व्हायच्या आधीच तुमचं मन वेगवेगळ्या बातम्या, रील्स यामुळे भरून जातं. पण स्वतःसाठी काहीच उरत नाही. तेव्हा सकाळी फोन हातात घेतल्याबरोबर तुम्ही स्वतःच्या आयुष्याची चावी दुसऱ्याच्या हातात देता.
तेव्हा सकाळची वेळ ही फक्त तुमची आहे. तुमचं मन, तुमचे विचार, तुमचा दिवस हे सगळं तुमच्यापासून सुरू व्हायला हवं, इतरांपासून नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये गुंतवणूक करा. पैसा चोरीला जाऊ शकतो, पण ज्ञान कायमच राहतं. आज आपण शरीरासाठी खूप काही करतो, जिम, प्रोटीन, डाएट, पण मेंदूसाठी काय करतो का? मेंदूला रोज काहीतरी नवीन दिलं पाहिजे, नाहीतर तो सुस्तावतो. शरीर जसं थकतं तर तुम्ही विश्रांती घेता, पण मेंदू थकल्यावर आयुष्य अडकून पडतं. दररोज फक्त 15 मिनिटे एक पॉडकास्ट किंवा एखादा प्रेरणादायक लेख वाचा, एखादा अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघा किंवा एखादं चांगलं पुस्तक वाचा. हे म्हणजे मेंदूसाठी डाळ भात आहे. सहज पचणारं, साधं सोपं, पण गरजेचं. जितकं शिकाल तितकं कमालच, आणि जितकं समजून घ्याल तितकं कमीच. आणि शांत राहाल त्याचप्रमाणे तुमचं ज्ञानही वाढेल, आत्मविश्वासही वाढेल, संवादही वाढेल, योग्य निर्णयही घेतले जातील आणि आयुष्याची दिशाही स्पष्ट होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते सर्वच महापुरुषांनी एक गोष्ट शिकवली आहे की ज्ञान हेच आयुष्य बदलवण्याचा खरं मार्ग आहे किंवा शास्त्र आहे. आधुनिक जगात शारीरिक ताकद नाही तर मानसिक शहाणपण जिंकणारं आहे. म्हणून शरीर चालवा, पण मेंदू वाढवा, कारण भविष्य त्यावरच अवलंबून आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे दररोज आरशात बघा. फक्त शरीरासाठी नव्हे तर डोळ्यातील ऊर्जेसाठी. तुम्ही तंदुरुस्त आहात किंवा नाही हे तुमचं शरीर नाही तर तुमचे डोळे सांगतात. आपण रोज बघतो केस, त्वचा, कपडे, पण स्वतःच्या डोळ्यात कितीदा पाहतो? कधी बघितलं आहे का? आपल्या नजरेत आशा आहे की थकवा? हे चेहऱ्यावर हसू पण आत शांतता आहे का? इतरांना दाखवायला आहे का? हे आपण प्रामाणिकपणे बघितलं पाहिजे. हे जर काही जाणून घ्यायचं असेल तर रोज फक्त 1 मिनिट थांबा, आरशात बघा आणि स्वतःला विचारा की मी खरंच समाधानी आहे का? माझ्या चेहऱ्यावरील हसू खरंच खरं आहे की खोटं आहे? काहीच कारण नसताना थकल्यासारखं वाटते का? जर याचं उत्तर हो असेल तर जीवनशैली बदला, आहार सुधारा, झोप पूर्ण घ्या, सोशल मीडियाचा वापर कमी करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला वेळ द्या. काही माणसं खूप सुंदर दिसतात पण डोळ्यात शून्य भाव असतो, तर काही जण अगदी साधी पण त्यांच्या नजरेत मात्र जग जिंकण्याची आग दिसते. तुमच्या नजरेत जर जिवंतपणा असेल तर त्याला फिटनेस म्हणतात, बाकी सगळं फिल्टर आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे गुणवत्तापूर्ण झोप घ्या. ही एक नैसर्गिक थेरपी आहे, विनामूल्य पण अमूल्य. काम करणं महत्त्वाचं आहे, पण गुणवत्तापूर्ण झोप हे त्या कामासाठी बॅटरी चार्जसारखं आहे. बॅटरी एकदा व्यवस्थित चार्ज झाली की सगळी ऊर्जा देते, त्याचप्रमाणे झोप व्यवस्थित झाली की कामासाठी नवीन ऊर्जा मिळते. आपण दिवसभर कितीही चांगलं काम केलं तरी शेवटी शरीर, मन आणि मेंदूला शांततेसाठी शांत झोपेची गरजही असतेच. तेव्हा तुम्ही जेवढी शांत झोप घ्याल तेवढा तुमचा मेंदू प्रभावीपणे दुसऱ्या दिवशी कामाला सज्ज होतो. जर झोप कमकुवत असेल तर त्या लोकांचे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तेव्हा झोप ही निसर्गाची देणगी आहे. अशी थेरपी विनामूल्य आहे आणि अमूल्य आहे. आणि मेंदू झोपेत रिपेअर होतो, विचार शांत होतात, भावना स्थिर होतात आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी नव्याने कामासाठी उठता. एक नवीन माणूस बनून एक सवय ठेवा. रोज झोपण्याची वेळ ठरवा, मोबाईल दूर ठेवा, स्क्रीन बंद करा आणि आपल्या मनाला सांगायला शिका की आत्ता विश्रांतीची वेळ झालेली आहे आणि आत्ता झोपणं गरजेचं आहे. यामुळे तुमची चिडचिड कमी होईल, मेंदू स्पष्टपणे तुमचा निर्णय घेईल, शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होईल आणि तुमचा आत्मा शांत राहील. तेव्हा झोपेचं महत्त्व लक्षात घ्या. तुम्ही झोपेची कदर केली तर झोप तुमचं आयुष्य सुंदर बनवेल. दिवस कितीही दाखवायचा असला तरी झोप ही तुमच्या मनाला, शरीराला विश्रांती देणारी एकमेव गोष्ट आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आरोग्य फक्त डाएट किंवा एक्सरसाइजवर अवलंबून आहे तर तो तुमचा चुकीचा गैरसमज आहे. किंवा जर सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या जीवनामध्ये पालन केलं तर तुम्ही नक्कीच हेल्दी राहाल. तेव्हा वर सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्सचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापर करा आणि नक्कीच हेल्दी आणि निरोगी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा.